आणि आता 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा। शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीवर खुर्ची उगारली। दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक। भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ। गोसेखुर्द धरणात गेलेल्या शेतीचा मोबदला न मिळाल्याने घोषणाबाजी। व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात तर बच्चू कडूंचे बॅनर घेऊन दिव्यांगांकडून घोषणाबाजी। भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याआधी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणामध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको। पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जालना महामार्ग रोखला। नाशिकमधील धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या वादात दिवसेंदिवस आता वाढ होत आहे। तर मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी आपकडून गंगापूर धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन। बुलढाण्यात रविकांत तुपकरांचा एल्गार मोर्चा। दुष्काळ जाहीर करा, सोयाबीनला खासगी बाजारात 9,000 तर कापसाला 12,500चा भाव द्या अशी मागणी। कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी। मतपेट्यांमध्ये नेत्यांच्या नावानं चिठ्ठ्यांमधून मतदारांनी नेत्यांना विचारलाय जाब। कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्याच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळाचा आरोप। शिवशाहू परिवर्तन आघाडीनं घेतलाय मतमोजणीवर आक्षेप घेतल्यानं दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने। पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला भीम आर्मीचा विरोध। काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। संचेती चौकात कार्यकर्ते जमलेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। 65व्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आज ठरणार। धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी आज पैलवानांमध्ये झुंज होणार। तर विजेत्याला मिळणार आहे चांदीची गदा, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर आणि इतर काही बक्षिसं। पुण्यातील खराडीमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा। जरांगे पाटलांच्या पुण्यातील सभेला तुफान गर्दी। रायगडमध्ये गवतात साकारलंय मनोज जरांगेंचं पोर्ट्रेट। सध्या जरांगेंचं पोर्ट्रेट ठरतंय आकर्षणाचा विषय। छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक। छगन भुजबळांच्या फोटोला फासलाय रंग। तर मराठा कार्यकर्त्यांनी पाथर्डी भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली आहे। रायगडच्या रोह्यामध्ये छगन भुजबळांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक। छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक। महात्मा फुले पुतळ्याजवळ घातलाय दुग्धाभिषेक। धाराशिवच्या अंतरगावामध्ये मराठा आंदोलकांकडून भुजबळ यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। जरांगेंवर केलेल्या टीकेचा केला निषेध। नाशिकच्या येवला तहसील कार्यालयासमोर 64 दिवसांपासून सकल मराठा समाजाचं भजन आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे। पुण्याच्या बारामतीमध्ये सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या उपोषणाविरोधात संविधान वाचन। भारताच्या संविधानानुसार धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी। अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। धनगर समाजाला आरक्षण देण्याची आहे मागणी। धनगर आरक्षणासाठी कोल्हापुरात मुंडन आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। धनगर आरक्षणासंदर्भात राज्याकडून समितीची स्थापना। मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचं उपोषण। धनगर समाजाचा एसटीत समावेश करण्याची मागणी। यवतमाळमध्ये 26 नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा। ओबीसी समाजाच्या प्रमुख 15 मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंदमध्ये कोळी समाजाचा आरक्षण जनजागृती मेळावा। आदिवासी कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत जनजागृती। बारामती शहर पोलीस स्टेशन बाहेर बजरंग दलासह हिंदू संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन। शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालावी या मागणीसाठी हे आंदोलन। रत्नागिरीच्या खेडमध्ये आमदार योगेश कदमांच्या फलकाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। योगेश कदमांच्या दिवाळी शुभेच्छा देणाऱ्या फलकाची केली होती तोडफोड। शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंचा एसटीनं प्रवास। खेड तालुक्यातील गाव भेटीवेळी अमोल कोल्हेंनी एसटीनं प्रवास केला। आमदार संजय कुटे बनलेत गोंधळी। संजय कुटेंनी स्वतः गोंधळी होत संबळ वाजवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे।
अमूल स्वच्छ इंधन रॅलीचे पुणे जिल्ह्यातील खेडमधून सुरुवात. पुणे ते गुजरात अशी 1400 किलोमीटर पर्यंत ही जाणार रॅली. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये 12 दिवसांनंतर आजपासून कांदा लिलाव सुरू. लासलगावसह 15 बाजार समित्यांमध्ये लिलावाला सुरुवात. कांद्याला मिळणाऱ्या भावाकडे सध्या शेतकऱ्यांचं लक्ष. नागपुरातील 18 जलकुंभांवरील पाणीपुरवठा 2 दिवस राहणार खंडित. 22 आणि 23 नोव्हेंबरला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेणार शटडाऊन. सांगलीमध्ये विविध मागण्यांसाठी कंत्राटी नर्सेस महिला कर्मचाऱ्यांचं आंदोलन. योग्य मोबदला, समान वेतन देण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पीक विम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. तातडीनं अग्रिम रक्कम देण्याची आहे मागणी. मालेगावमध्ये चित्रपटगृहात फटाके फोडल्याप्रकरणी 4घांना अटक. 4 संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल. पुढील 3 दिवस किमान तापमानात घट होणार. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल, तर दुसऱ्या बाजूला हवामान विभागाचा हा अंदाज पाहायला मिळतोय. गहू आणि हरभरा पिकांना पर्याय म्हणून वाशिमच्या शेतकऱ्याकडून औषधी चिया पिकाची लागवड. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांकडून चिया या सीड्सची पेरणी. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंदापूर परिसरामध्ये उजनीचं पाणी प्रदूषित झालंय. दूषित पाण्यामुळे अनेक माशांचा मृत्यू झालाय. वाशिममध्ये शेतीच्या सिंचनाला मिळणाऱ्या अनेक प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आता आरक्षित करण्यात आलंय. पाण्याची बचत होत असून पिकांनाही चांगला फायदा होतोय. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसाठी मंदिर प्रशासन तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी आता मंदिरातील दर्शन रांगेत पत्र्याच्या शेड्सची उभारणी करण्यात आली. लातूरचा किल्लारी कारखाना 16 वर्षांनी सुरू. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याच्या मुळी पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नंदुरबारमध्ये आदिवासी पर्यटन महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात कृषी शाळा, आदिवासी कलांचं सादरीकरण. सरसंघचालक मोहन भागवत नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका मातेच्या चरणी लीन. मोहन भागवत यांनी रेणुका मातेचं घेतलंय दर्शन. साईबाबांच्या दरबारात जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, चेक आणि डेन्मार्क या देशातून साई भक्तांची हजेरी. एकूण 52 परदेशी साई भक्ती चरणी लीन झाले. थायलंडहून आणलेल्या 6 फुटी बुद्धमूर्तीचं परभणीत अनावरण. विजय वडेट्टीवार यांची अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती. लातूर जिल्ह्यात पशुधनाच्या गणनेला सुरुवात. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी पशुधन जनगणना. हिंगोलीच्या औंढा नागनाथ कळमनुरी तालुक्यामध्ये सकाळी 5:09 भूकंपाचे धक्के जाणवले. 3.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. अमरावती जिल्ह्यात आजपासून घरोघरी कुष्ठरोग आणि क्षयरोग तपासणी मोहीम. मोहिमेसाठी तब्बल 1763 पथकं तयार. बीडच्या परळीमध्ये विद्युत तांत्रिक कामगार युनियनचं साखळी उपोषण. प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी. सोलापुरात आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश मोर्चा. आरोग्य विभागातील नर्सेस तसंच इतर कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावा अशी मागणी आहे. सातारा जिल्ह्यात वन विभागाच्या वृक्ष लागवडी भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ वन विभाग कार्यालयासमोर 5 दिवसांपासून उपोषण सुरू. अहमदनगरच्या राळीगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपस्थितीत माजी सैनिकांचा मेळावा संपन्न. शेतकऱ्यांसाठी आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात लढण्याचा मेळाव्यात निर्णय. बीडच्या अंबेजोगाईत बस स्थानकासमोर शिवशाही बसच्या चाकाखालीच आल्यानं वृद्धाचा अपघात झालाय. अपघातामध्ये वृद्ध नागरिकाचा पाय गेलाय. यवतमाळमध्ये घरफोडी करणाऱ्या 3 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली. आरोपींना 2 लाखांची चोरी केल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये 10 लाखांची खंडणी घेताना कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक. बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत घेतले तब्बल 1 कोटी रुपये. नागपुरात 6 महिन्यात 22,000 अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रेल्वेची कारवाई. फेरीवाल्यांकडून 2,72 लाखांची वसुली. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग. दुकानातील साहित्य जळून खाक तर हजारोंचं नुकसान. किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार. बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेल जवळचा हा थरार.
रोहित ननावरे असं त्याचं नाव आहे. नागपूरच्या काटोलमधील कोंढाळी भागात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार. घटनेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त गावकऱ्यांची घेतली भेट. पालघरच्या वाढीव गावाजवळ मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान वैतरणा नदीत बोट पलटली. बोटीवरील 20 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. मत्स्य विभागातील अधिकारी तोल जाऊन पाण्यात पडलाय. वर्ध्यातील बोर धरणाची पाहणी करताना घडली घटना. परभणीत घोड्यांची स्पर्धा संपन्न. उत्तर प्रदेश, गुजरातसह देशभरातून तब्बल 47 स्पर्धकांचा घोड्यासह स्पर्धेत सहभाग. नागपूरच्या कुहा मांढळ गावात रंगलाय कुस्त्यांचा खेळ. उमरडचे आमदार राजू पारवे यांच्यातर्फे कुस्त्यांचं आयोजन. वाशीमध्ये शहरचंद्र दर्शन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय. कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये अभिनव फाउंडेशनतर्फे खेळ आठवणीतले हा उपक्रम राबवण्यात आला. बालपणातली रम्य आठवणींना खेळाद्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. जळगावच्या मेहरूमध्ये तलावावर छटपूजेचा उत्साह पाहायला मिळाला. पूजेसाठी मोठ्या संख्येनं महिलांची गर्दी. मुंबईच्या मालाडमध्ये युवासेनेतर्फे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचं वाटप. धुळ्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम द्या, अन्यथा आंदोलन करू. काँग्रेस आमदार कुणाल पाटलांचा इशारा. नंदुरबारमधील 1 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची आता अग्रिम रक्कम मिळणार आहे. राज्य सचिवांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला सुचवलेल्या दुरुस्त्या पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा आता मार्ग मोकळा झालाय. सिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यात गव्हाची लागवड. सरासरीपेक्षा यंदा रब्बी हंगामात कमी लागवड होणार. कृषी विभागाची ही माहिती.